नमस्कार. आपल्या निधनानंतर आपल्या मालमत्तेचं काय व्हावं, याचं नियोजन करण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करून ठेवणे. पण नुसतं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करून पुरेसं नसतं. तर आपलं इच्छापत्र आणि मृत्यूपत्र त्याच्या अंमलबजावणीच्या वेळेला वैध असणं गरजेचं असतं. यावरनच एक महत्त्वाचा प्रश्न या संदर्भात नेहमी विचारला जातो, की नियंत्रित सत्ता प्रकार किंवा वर्ग 2 या मालमत्तांचं जर मृत्यूपत्रक केलेलं असेल, तर ते वैध ठरतं का अवैध ठरतं? आता सगळ्यात पहिले आपण वर्ग 2 किंवा नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे काय हे समजून घेऊया. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार सगळ्या जमिनींच्या धारण प्रकारांचं 3 वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. वर्ग 1 म्हणजे अनियंत्रित सत्ता प्रकार, ज्यातली तुमची सत्ता किंवा तुमची मालकी ही अनियंत्रित असते. त्याची खरेदी, विक्री, हस्तांतरण इत्यादी करण्यावर कोणतंही नियंत्रण किंवा निर्बंध नसतात. वर्ग 2 म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार. म्हणजे अशा प्रकारच्या मालमत्तांचं हस्तांतरण जे आहे ते नियंत्रित असतं किंवा त्याच्यावर निर्बंध असतात. आणि त्या निर्बंधांच्या अनुषंगाने आवश्यक गोष्टींची पूर्तता करून किंवा पूर्व परवानग्या घेऊन आपल्याला त्या मालमत्तेचं हस्तांतरण करता येतं. आणि वर्ग 3 म्हणजे शासकीय पट्टेदार, म्हणजे ज्यांना शासकीय जमीन भाड्याने दिलेली असते, पण सगळ्या कायदेशीर कारणाकरता वर्ग 3 याला वर्ग 2च समजलं जातं. म्हणजे ढोबळमानाने वर्ग 2 किंवा नियंत्रित सत्ता प्रकार स्वरूपाची जर मालमत्ता असेल, तर आपल्या डोक्यात एक गोष्ट पटकन आली पाहिजे, की याच्या हस्तांतरणावर नियंत्रण किंवा निर्बंध आहेत. त्यामुळे त्या निर्बंधांचं पालन करून किंवा त्याच्या चौकटीत राहूनच ते हस्तांतरण होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. आता जेव्हा मृत्यूपत्राद्वारे हस्तांतरणाचा किंवा मृत्यूपत्राच्या वैधतेचा आपण विचार करतो, तेव्हा मृत्यूपत्र केलं त्या दिवसापेक्षा सुद्धा ज्या दिवशी मृत्यूपत्राची अंमलबजावणी होणार आहे, त्या दिवशी ते मृत्यूपत्र वैध ठरतं का अवैध ठरतं, कायद्याचा पालन करणारं ठरतं का कायदेभंग करणारं ठरतं, याच्यावर ते सगळं जास्त अवलंबून आहे. अगदी उदाहरणाने जर आपण लक्षात घ्यायचं झालं, तर समजा एखाद्या कुळाला कुळ कायद्याअंतर्गत त्याची जमीन मिळालेली आहे. साहजिकचपणे ती नियंत्रित सत्ता प्रकार आहे. म्हणजे त्या कुळाला जर त्या जमिनीचं हस्तांतरण वगैरे करायचं असेल, तर त्याच्याकरता संबंधित पूर्व परवानगी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता कुळ कायद्याअंतर्गत ती जमीन मिळालेली आहे म्हणजे ती शेतजमीनच आहे हेही नक्की. मग अशा जमिनीचं हस्तांतरण करण्याकरता मग ते कोणत्याही प्रकारे असो, 2 गोष्टींचं पालन होणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्या कुळकायद्याच्या तरतुदीनुसार पूर्व परवानगी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं, ती जमीन ज्याला मिळणार आहे, ती व्यक्ती कायद्याने किंवा कागदोपत्री शेतकरी असणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. मग समजा अशा एखाद्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेचं मृत्यूपत्र केलं आणि त्या मृत्यूपत्रामधला लाभार्थी जर शेतकरी नसेल किंवा हा लाभार्थी जेव्हा त्या मृत्यूपत्रानुसार अंमलबजावणीला जाईल, तेव्हा कुळकायद्याची परवानगी जर त्याने प्राप्त केलेली नसेल, तर ते मृत्यूपत्र बाकी गोष्टींकरता जरी वैध ठरलं, तरी या 2 कायदेशीर तरतुदींचा भंग करणारं म्हणून ते तेवढ्यापुरतं तरी अवैध ठरेल आणि तेवढ्यापुरता लाभार्थीला जो काही लाभ मिळायचा आहे, तो मिळू शकणार नाही. मग जेव्हा एखाद्या पुरतं ते मृत्यूपत्र अवैध ठरतं, तेव्हा त्या मालमत्तेकरता साहजिकपणे वारसा हक्क कायदा लागू होतो. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा तुमची वर्ग 2 ची जमीन आहे किंवा तुमची शेतजमीन आहे आणि तुम्ही आज मृत्यूपत्र करत आहात, तर त्याची वैधता किंवा त्याच्या लाभार्थ्याला ते मिळेल का नाही मिळेल, या अनुषंगाने त्याची वैधता आज तपासायचं काही कारण नाही. याचं कारण असं आहे, की ते मृत्यूपत्र कार्यान्वित होणारे आपल्या निधनानंतर. म्हणजे दरम्यानच्या काळात जर तुम्ही त्याच्या परवानग्या आणल्यात किंवा दरम्यानच्या काळात तुम्ही त्याच्याकरता बिनशेती परवानगी आणलीत आणि ती वर्ग 2 किंवा नियंत्रित सत्ता प्रकारमधनं वर्ग 1 म्हणजे अनियंत्रित सत्ता प्रकारात जर आपण त्याचं रूपांतरण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं निधन झालं आणि त्याच्यानंतर मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीची वेळ आली, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं उरत नाही. म्हणून सगळ्यात सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मृत्यूपत्र आणि वर्ग 2 या दोन्हीचा एकत्रित विचार करताना मृत्यूपत्र करण्याची तारीख तेवढी महत्वाची नाही,
जेवढी महत्वाची त्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीची तारीख आहे. यात सुद्धा थोडासा जो तांत्रिक दोष राहतो, तो सुद्धा जर तुम्हाला काढून टाकायचा असेल, तर मृत्यूपत्र करताना जर तुमच्या वर्ग 2 मालमत्तांचं मृत्यूपत्र तुम्ही केलं असेल, कालांतराने त्या वर्ग 2 मधनं वर्ग 1 मध्ये रूपांतरित झाले असतील, तर त्याच्यानंतर पुन्हा नव्याने मृत्यूपत्र करून ठेवणं हे केव्हाही अधिक श्रेयस्कर. म्हणजे मृत्यूपत्र केलं तेव्हाही मालमत्ता वर्ग 2 किंवा नियंत्रित सत्ता प्रकार होती, असा जो एक छोटासा वादाचा मुद्दा उद्भवू शकतो, तो सुद्धा उद्भवणार नाही आणि त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी अतिशय योग्य प्रकारे होईल. या संदर्भात म्हणजे हे आत्ता मी जे सगळं सांगितलं, याच धर्तीवरचा सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एक निकाल दिला होता. मला वाटतं त्याचं आहे स्पेशल लिव्ह पिटिशन 18,525. साधारणतः एक 100-110 पानांचा तो निकाल आहे. पण त्याचा गोषवारा मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितला. तो म्हणजे वर्ग 2 आणि नियंत्रित सत्ता प्रकार या स्वरूपाची जर मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेचं मृत्यूपत्र आणि त्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीने होणारं हस्तांतरण हे जर वर्ग 2 आणि नियंत्रित सत्ता प्रकाराचं भंग करणारं असेल, तर तेवढ्यापुरतं ते मृत्यूपत्र अवैध ठरेल. त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी किंवा त्या मृत्यूपत्राद्वारे तेवढ्यापुरतं झालेलं हस्तांतरण हे गैर बेकायदेशीर आणि अवैध ठरून रद्द बातल केलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण जर मृत्यूपत्र करत असाल आणि आपल्या अनेक मालमत्ता असतील, काही वर्ग 2च्या आहेत, काही वर्ग 1च्या आहेत, तर माझा आपल्याला असा विनम्र सल्ला असेल की वर्ग 1 करता स्वतंत्र मृत्यूपत्र करा, त्याच्यात कोणतीही अडचण नाही. वर्ग 2 करता स्वतंत्र मृत्यूपत्र करा, त्याच्यातही काही अडचण नाही. आणि दरम्यानच्या काळात म्हणजे आपल्या निधनापूर्वी जर तुम्हाला वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता आल्या, तर वर्ग 1 मध्ये रूपांतरित झालेल्या जमिनींचं पुन्हा एकदा मृत्यूपत्र करा. म्हणजे तुमच्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही कायदेशीर त्रुटी किंवा दोष राहून जाणार नाही. आणि तुमच्या मृत्यूपत्रामध्ये त्या मृत्यूपत्रानुसार लाभार्थ्याला जर सगळं मिळायचं असेल, तर त्याच्यामध्ये त्रुटी किंवा दोष नसणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून वर्ग 1, वर्ग 2 आपली मालमत्ता कुठली आहे, ते आपण मृत्यूपत्र कधी करतोय, त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी किंवा दोष येऊ शकतात का, या सगळ्याचा सतत विचार करा. त्या अनुषंगाने तुमचं मृत्यूपत्र करा. गरजेप्रमाणे याबाबत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्हाला माझं मार्गदर्शन हवं असेल तर माझा ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथे आपण संपर्क करून मार्गदर्शन मिळवू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.